गुड आफ्टरनून स्टुडंट्स. BA तृतीय वर्ष सत्र 6वे गृहविज्ञान विषयाच्या पेपरचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ आर्ट अँड डिझाईन, म्हणजे कला आणि नमुन्याची मूलतत्वे. या पेपरमध्ये आपण रंगयोजना हा युनिट जो आहे तो यापूर्वी सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण रंगयोजनाचे वर्गीकरण या संदर्भामध्ये आपण यापूर्वी बोललेलो आहोत. तर रंगयोजनाचे वर्गीकरण हे दोन पद्धतीने केले जाते. एक म्हणजे संबंधित रंगयोजना आणि दोन म्हणजे विरोधी रंगयोजना. तर संबंधित रंगयोजनेमध्ये एकरंगीय रंगयोजना आणि समीप रंगयोजना या दोन रंगयोजनांविषयीची माहिती आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण विरोधी रंगयोजना या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आता विरोधी रंगयोजना, आता विरोधी या शब्दामध्येच आपल्याला लक्षात येतं की रंगचक्र जो आहे, रंगाचं व्हील जे आहे ते 12 रंगांनी मिळून बनलेलं असतं. तर या 12 रंगांमध्ये विरोध निर्माण करणारे किंवा एकमेकांशी साधर्म्य न सांगणारे, एकमेकांच्या विरोधात उभे असणारे, म्हणजे रंगचक्राला जर आडवा छेद दिला तर एकमेकांच्या समोरासमोर येणारे रंग, या रंगांचा एकत्र उपयोग करून विरोधी रंगयोजना ही तयार केली जाते. आता विरोधी रंगयोजनेमध्ये एकूण 4 प्रकारच्या रंगयोजना तयार केल्या जातात. पहिली म्हणजे पूरक रंगयोजना, दुसरी म्हणजे दुहेरी पूरक रंगयोजना, नंबर 3 विभक्त पूरक रंगयोजना आणि नंबर 4 त्रिरंगी रंगयोजना. तर या 4 रंगयोजनेच्या मदतीने आपण आपल्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये रंगाचे योजना जी आहे किंवा रंग जो आहे ते आपण देऊ शकतो आपल्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये. तर आता याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे ही लक्षात घेण्यासारखी आहे की जे विरोधी रंग असतात म्हणजे एकमेकाला पूरक असतात, हे रंग जे आहेत याच्यामध्ये रंगचक्रामध्ये जे जवळजवळचे रंग असतात त्याच्यामध्ये साधर्म्य असतं, म्हणजे एकसारखेपणा असतो. तो एकसारखेपणा जो आहे तो एकमेकांना जुळवून घेण्यासाठी मदतीचा ठरत असतो. परंतु विरोधी रंगयोजनेमध्ये विविधता असते आणि त्याच्यामुळे आकर्षकता निर्माण करण्यासाठी आपल्याला बराचसा वाव या ठिकाणी मिळत असतो. आणि ह्या रंगयोजना ज्या आहेत करताना याच्यामध्ये उष्ण आणि शीत या दोनही रंगांचा समावेश आपल्याला याच्यामध्ये करता येतो आणि त्याच्यामधून आपल्याला उत्साह आणि शांतता हे दोन्ही गुणधर्म आपल्याला या रंगयोजनेमधनं प्राप्त करून घेता येतात. तर पहिली रंगयोजना याच्यामध्ये विरोधी रंगयोजना जी आहे याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपल्याला याचा उपयोग करायचा असतो तर पहिला त्याच्यामध्ये जो प्रकार आहे तो म्हणजे पूरक रंगयोजना. तर आता पूरक रंगयोजना म्हणजे काय, तर रंगचक्रातील कुठलेही 2 समोरासमोरचे रंग, म्हणजे एकूण पूरक रंगयोजनेमध्ये फक्त 2च रंगांचा उपयोग जो आहे तो आपल्याला करायचा असतो किंवा करता येतो. तर हे जे काही 2 रंग आहे हे प्राथमिक श्रेणीचे आणि एक रंग प्राथमिक श्रेणीचा असतो आणि दुसरा रंग जो आहे तो दुय्यम श्रेणीचा असतो. असे प्राथमिक श्रेणीचे 3 रंग आणि दुय्यम श्रेणीचे 3 रंग अशा च्या वापरातून, म्हणजे उदाहरणार्थ पिवळा, जांभळा, लाल, हिरवा हे रंग एकमेकांच्या समोर आहेत रंगचक्रामध्ये. तर अशा 2-2 रंगाच्या एकत्रीकरणाने किंवा कॉम्बिनेशनने आपल्याला ही रंगयोजना करायची असते. आणि ह्या रंगयोजने करताना त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आकर्षकता निर्माण करण्यासाठी, समजा उदाहरणार्थ जर आपण लाल आणि हिरवा हा रंग वापरतो आहे जर बेडरूमसाठी, तर बेडरूममध्ये आपल्याला बेडरूमचा उपयोग काय आहे, तर आपण त्या ठिकाणी रिलॅक्स होत असतो, म्हणजे आराम करत असतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला शीतरंगाची आवश्यकता असते. मग आता लाल हा उष्ण रंग आहे, हिरवा हा शीतरंग आहे, पण आपल्याला आता लाल आणि हिरवा हे दोन्ही रंग या ठिकाणी वापरायचे आहे. तर या ठिकाणी याचा उपयोग करताना हिरवा रंग जो आहे तो या खोलीमध्ये जास्त प्रमाणात वापरायचा असतो आणि जो लाल रंग आहे याचा मूळ लाल रंग न घेता त्याची फिक्की छटा किंवा त्याची एकदम ब्लॅकिश म्हणजे डल कलर जो आहे तो रंग जो आहे तो आपण या खोलीच्या काही विशिष्ट भागाला उठाव आणण्यासाठी म्हणून आपण या लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटांचा, म्हणजे डार्क गडद छटांचा उपयोग जो आहे तो आपण या ठिकाणी करू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्या
रंग योजनेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नाविन्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी निर्माण करता येऊ शकते. त्याच्यानंतर आहे दुहेरी पूरक रंग योजना. आता दुहेरी पूरक रंग योजना म्हणजे काय, तर पहिली आहे पूरक रंग योजना आणि ही आहे दुहेरी पूरक रंग योजना. तर दुहेरी पूरक रंग योजनेमध्ये एकूण 4 रंगांचा समावेश होत असतो. पूरक रंग योजनेमध्ये फक्त 2 रंगांचा समावेश होतो आणि दुहेरी पूरक रंग योजनांमध्ये 4 रंगांचा समावेश होतो. म्हणजे वरच्या साईडचे कुठलेही 2 रंग जर घेतले आपण तर त्याच्या अपोजिट म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला असणारे जे 2 रंग आहे अशा 4 रंगांची मिळून दुहेरी पूरक रंग योजना जी आहे ती साधारणपणे तयार होत असते. ही रंग योजना करताना अतिशय कौशल्याचा वापर करावा लागतो, कारण आपल्याला इथे 4 रंग आणि त्याचे वेगवेगळे शेड्स म्हणजे छटा याचा आपल्याला वापर या ठिकाणी करायचा असतो. म्हणून अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने या रंगयोजनेवरती काम करावं लागतं. जसं उदाहरणार्थ जर आपण लाल रंग घेतला तर लालच्या बाजूला असणारा लालसर जांभळा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि लालचा पूरक रंग आहे हिरवा आणि लालसर जांभळ्याचा पूरक रंग आहे पिवळसर हिरवा. तर ह्या 4 रंगांचा मिळून म्हणजे लाल, लालसर जांभळा, पिवळसर हिरवा आणि हिरवा या 4 रंगांचे मिळून वेगवेगळे शेड्स वापरून आपण एका खोलीसाठी रंगयोजना जी आहे ती आपण दुहेरी पूरक रंगयोजना म्हणून या ठिकाणी वापरत असतो. तर यापैकी जो कुठला मेन रंग आपण घेणार आहोत हा मेन रंग जो आहे याच्यामध्ये त्याची मंद छटा म्हणजे लाईट रंग जो आहे तो आपण साधारणपणे खूप जास्तीच्या पार्श्वभूमीसाठी या ठिकाणी वापरू शकतो. आणि पहिल्या रंगाच्या प्रमाणापेक्षा दुसऱ्या रंगाचं प्रमाण जे आहे ते थोडं ठेवायचं असतं, परंतु त्याच्यातला ब्राईटनेसपणा जो आहे तेजस्वीपणा जो आहे तो जास्त ठेवायचा असतो. म्हणजे जास्त प्रमाणात जो रंग आपण वापरतो त्याच्यामध्ये त्याचा डलनेसपणा म्हणजे डार्किश शेड जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे असतात आणि त्याच्या विरुद्ध असणारा दुसरा रंग जो आपण या ठिकाणी कमी प्रमाणात वापरणार असतो तो रंग आपल्याला अतिशय तेजस्वी म्हणजे त्याची फिक्की छटा पण त्याच्यामध्ये तेज असणाऱ्या छटा ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी वापरायच्या असतात. आणि तिसरा रंग जो आहे तो दुसऱ्या रंगापेक्षा कमी पण तटस्थ रंग त्याच्यामधनं तयार होणारे जे तटस्थ रंग असतात त्या रंगाचा वापर आपल्याला आपल्या रंगयोजनेला उठाव देण्यासाठी या ठिकाणी आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने जो जास्त रंग वापरतोय त्याच्यापेक्षा दुसरा रंग जो आहे तो कमी वापरायचा पण तेजस्वी प्रमाणात त्याची तेजस्वी असणारी शेड जी आहे ती आपल्याला वापरायची असते. तिसरा रंग जो आहे तो डलनेसचा वापरायचा असतो, परंतु त्याने आपल्या कुठल्या गोष्टीला उठाव मिळेल खोल्यांमध्ये त्याचा विचार करून हा तिसरा रंग वापरायचा असतो. आणि चौथ्या रंगाचा वापर जो आहे तो फक्त तो रंग असला पाहिजे, कारण की त्याच्याशिवाय 4 रंग पूर्ण होणार नाहीत आणि दुहेरी पूरक रंगयोजना जी आहे ती पूर्ण होणार नाही. तर अशा पद्धतीने ह्या एकूण 4 रंगांचा उपयोग करून खोल्यांमध्ये किंवा खोलीमध्ये दुहेरी रंगयोजना जी आहे ती अप्लाय करायची असते किंवा वापरायची असते. त्याच्यानंतर तिसरी रंगयोजना आहे विभक्त पूरक रंगयोजना. आता विभक्त पूरक रंगयोजना म्हणजे काय, तर कुठलाही एक प्राथमिक श्रेणीचा रंग घेतल्यानंतर त्याचा पूरक असणारा जो रंग आहे तो सोडून त्याच्या आजूबाजूचे जे 2 रंग आहेत अशा 3 रंगांचा उपयोग करून विभक्त पूरक रंगयोजना ही केली जाते. उदाहरणार्थ जर पिवळा रंग आपण घेतला असेल तर पिवळ्या रंगाच्या अपोजिटला किंवा विरुद्ध दिशेला हा जांभळा रंग असतो. हा जांभळा रंग सोडून त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असणारा म्हणजे लालसर जांभळा आणि निळसर जांभळा. तर लालसर जांभळा, निळसर जांभळा आणि पिवळा अशा 3 रंगांची मिळून विभक्त पूरक रंगयोजना जी आहे ती तयार केली जाते किंवा ती तयार होत असते. आणि याचा एकत्र उपयोग करून खोली रंगवणे किंवा खोलीसाठी त्या रंगयोजनेचा उपयोग करणे म्हणजे विभक्त पूरक रंगयोजना होय. तर याच्यामध्ये द्वितीय श्रेणीचा रंग देखील या योजनेसाठी घेतला जातो. त्याचा पूरक रंग जो आहे तो प्रथम श्रेणीचा रंग असतो आणि तो प्रथम श्रेणीचा रंग सोडून त्याच्या आजूबाजूचे असणारे 2 रंग म्हणजे ही रंगयोजना जी आहे ती
प्राथमिक श्रेणीचा रंग आणि दुय्यम श्रेणीचा रंग हा मूळ रंग घेऊन त्याच्या पूरक रंगाच्या आजूबाजूच्या 2 रंगांच्या माध्यमातून ही रंगयोजना जी आहे ती तयार केली जात असते. तर याचा उपयोग करताना याच्यामध्ये 3 रंग मधला जो मेन रंग असतो म्हणजे जो प्राथमिक श्रेणीचा असतो किंवा दुय्यम श्रेणीचा असतो तो आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचा असतो आणि बाकीचे 2 रंग जे आहेत ती आपली कलर स्कीम पूर्ण करण्यासाठी, उठाव देण्यासाठी आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी आपल्याला त्या राहिलेल्या 2 रंगांचा वापर जो आहे तो आपल्या रंगयोजनेमध्ये करायचा असतो. याच्यानंतर पुढची रंगयोजना येते त्रिरंगीय रंगयोजना. आता त्रिरंगीय रंगयोजना म्हणजे काय, तर रंगचक्रामध्ये तयार होणारा समभुज त्रिकोण म्हणजे रंगचक्रामध्ये समभुज त्रिकोण तयार केला असता त्या 3 कोणावरती असणारे जे 3 रंग आहेत त्या 3 रंगांची मिळून त्रिरंगी रंगयोजना जी आहे ती तयार होत असते. तर उदाहरणार्थ लाल, पिवळा, निळा हे 3 रंग जे आहेत ते त्या सर्कलमध्ये समभुज त्रिकोणावरती असतात, म्हणून लाल, पिवळा आणि निळा हे 3 रंग मिळून त्रिरंगी रंगयोजना तयार होते. आणि दुसरं म्हणजे जांभळा, हिरवा आणि नारंगी हे 3 रंग मिळून देखील एक त्रिरंगी रंगयोजना तयार होत असते. तसंच माध्यमिक श्रेणीचे जे रंग आहेत त्याच्यामध्ये पिवळसर हिरवा, निळसर जांभळा आणि लालसर नारंगी या 3 रंगांची मिळून देखील एक त्रिरंगी रंगयोजना तयार होते. त्याच्यानंतर पिवळसर नारंगी, लालसर जांभळा आणि निळसर हिरवा या 3 रंगांचं मिळून देखील एक त्रिरंगी रंगयोजना तयार होते. म्हणजे एकूण रंगचक्रामध्ये जे 12 रंग आहेत त्या 12 रंगांपासून आपल्याला 4 स्वरूपाच्या म्हणजे 4 प्रकारच्या त्रिरंगी रंगयोजना आपल्याला या ठिकाणी करता येतात. तर आत्ता आपण या ठिकाणी या तासिकेमध्ये रंगयोजनेच्या वर्गीकरणामधला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे विरोधी रंगयोजना या संदर्भामध्ये आपण आजच्या या तासिकेमध्ये बोललेलो आहोत किंवा डिस्कस केलेला आहे. तर या अनुषंगाने म्हणजे आपण ज्या आता काही रंगयोजना बघितल्यात की जसं समीप रंगयोजना आणि विरोधी रंगयोजना आणि याच्यामध्ये एकूण येणाऱ्या 6 प्रकारच्या रंगयोजना म्हणजे एक म्हणजे एकरंगीय रंगयोजना, 2 म्हणजे समीप रंगयोजना, 3री पूरक रंगयोजना, 4थी दुहेरी पूरक रंगयोजना, 5वी विभक्त पूरक रंगयोजना आणि 6वी आहे त्रिरंगी रंगयोजना. तर या 6 रंगयोजनेचा उपयोग करून आपण आपल्या घरातील वेगवेगळ्या खोल्या जसं बैठक खोली आहे, स्वयंपाक खोली आहे, झोपण्याची खोली आहे, मुलांची खोली आहे किंवा गेस्ट रूम आहे किंवा आपला डायनिंग हॉल आहे या सगळ्या गोष्टींचा आपण या सगळ्या खोल्यांना रंगवताना आपण त्या खोलीचा होणारा वापर आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्या स्वरूपाच्या रंगयोजनेचा मग समीप असेल विरोधी रंगयोजना असेल किंवा पूरक रंगयोजना असतील म्हणजे एकमेकाला साधर्म्य सांगणारे रंग किंवा विरोध देणारे रंग या दोघांच्या वेगवेगळ्या तयार होणाऱ्या रंगयोजनेचा उपयोग करून आपण आपल्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांसाठी रंगयोजनाही निवडू शकतो. तर आज आपण या तासिकेमध्ये एकंदर रंगयोजनेचं वर्गीकरण हे पूर्णतः आता आपण बघितलेलं आहे. याच्यानंतर पुढचा जो भाग आहे आपल्या अभ्यासक्रमाचा तो म्हणजे वेगवेगळ्या खोल्यांना रंग कसे द्यायचे किंवा रंग देणे या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासिकेमध्ये बोलू. आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.